एक असा भयंकर अपराध आहे, एक असं मोठं पाप आहे ज्याकडे फारसं पाहिलं जात नाही. मी काय काय गोष्टी यासाठी घेतो मननामध्ये, ज्याद्वारे त्या गोष्टी आमच्या लक्षात येऊन त्या गोष्टी आमच्या जीवनातून, आमच्या कुटुंबातून त्या आम्ही काढाव्यात, जेणेकरून जे आशीर्वाद देवाने रोखून ठेवलेले आहेत आमच्या काही गोष्टींमुळे ते आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचावे, अधिक आम्हाला आशीर्वाद देवाने द्यावा. यासाठी काही काही ज्या गोष्टी आहेत ज्या आमच्या डोळ्यासमोर असतात पण आम्हाला समजत नाही, दिसत नाही, परंतु त्या आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी आणि आम्हाला मिळणाऱ्या आशीर्वादासाठी एक अडखळण आणि एक अडचण बनून राहते. आणि म्हणून आज असाच एक विषय आम्ही पाहणार आहोत आणि तो म्हणजे भ्रष्टाचार, लाच, ब्राईब किंवा जी लाच आहे. आज समाजामध्ये, देशामध्ये, कोणत्याही ठिकाणी आम्ही जा, बहुतांश कामं कोणाला काहीतरी दिल्याशिवाय होत नाही, किंवा जो काम करणारा व्यक्ती असतो तो अशी आशाच बाळगतो की मला काहीतरी मिळावं, ना की त्याच्याबद्दल त्या व्यक्तीला मोबदला दिला असतो सरकारने किंवा त्या नोकरीसाठी, त्या पदासाठी, तरी देखील लोक लाच मागतात आणि लाच घेतात. ही एक जगाची आज पद्धत बनलेली असताना ख्रिस्ती या नात्याने आम्हाला ही सावधता बाळगायची आहे. ना आम्ही लाच घ्यायची, ना आम्ही लाच द्यायची. आता लाच घेणं किंवा देणं हे फक्त देवाच्या वचनात पैशापुरतंच मर्यादित नाही. आमचे नातेसंबंध असतील, आमची आध्यात्मिक गोष्टी असतील, आमची नैतिकता असतील, आमचं आचरण असेल, एखाद्याची प्रगती करणं असेल, एखाद्याची शिफारस करणं असेल, एखाद्याला पद मिळणं असेल, एखाद्याचं काम काढून घ्यायचं असेल, व्यक्ती स्तुती करतो, खोट्या प्रशंसा करतो, जी व्यक्ती जशी नाही त्याबद्दल त्याची स्तुती करतो, समोरच्याला आम्ही खुश करतो. हे देखील ह्याच कॅटेगरीमध्ये मोडल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. आणि लाच मनुष्य किंवा ह्या गोष्टी मनुष्य का करतो? कारण त्या मनुष्याला हाव आहे, हावरट आहे. जितकं मिळेल त्यामध्ये समाधानी राहता, अजून मला काय मिळेल, अजून मला कोणतं पद मिळेल, अजून कोण माझी शिफारस करेल, अजून कोण मला चांगलं म्हणेल. आणि हावरटपणा चा अजून पुढे आम्ही बघतो, त्याला एक नाव आहे, ते म्हणजे लोभ. लोभ. आणि पवित्र शास्त्र म्हणतं सर्व वाईटाचं मूळ पैसा आहे. कामाच्या ठिकाणी, कुटुंबामध्ये, जिकडे पाहत तिकडे प्रत्येकाला काही ना तरी लोभ आहे, हाव आहे. कसली तरी शैतान आम्हाला असं दाखवतो की तुमच्यामध्ये उणीवता आहे, तुमच्यामध्ये कमी आहे, तुम्हाला अजून काहीतरी हवं आहे. हे आम्हाला शैतान वारंवार दाखवतो. त्यामुळे आमच्यामध्ये लोभ निर्माण होतो, त्यामुळे आमच्यामध्ये हाव निर्माण होते आणि त्यामुळे आम्ही लाच घेण्याचे आणि देण्याचे आणि खुश करण्याचे प्रकार आम्ही करतो पदासाठी. आणि अशी अप्रामाणिक गोष्ट, अशी अनैतिक गोष्ट ही धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे. हिला हलक्यात घेऊ नये. ही छोटीशी नाही, हिच्यामुळे देव काय काय करतोय आम्ही थोडक्यात पाहणार आहे. फक्त पैशाच्या संदर्भात नाही, तर ज्या काही मी गोष्टी सांगितल्या विनाकारण आम्ही खोटं बोलतो, आमचं काम करून घेण्याला,
ही पण लाच आहे. कारण खरं बोलल्यावर कधी कधी मोठं नुकसान होतं, ते होऊ नये म्हणून आम्ही खोटं बोलतो. किंवा खोटं बोलत नसेल तर आम्ही सत्य लपवतो. आम्ही म्हणतो आम्ही थोडी खोटं बोलतो. हो, पण तुम्ही सत्य सांगत नाही, आम्ही सत्य लपवतो. ही पण अप्रामाणिक गोष्ट आहे आणि ही पण देवाच्या दृष्टीने अतिशय अतिशय चूक आहे. आणि म्हणून लुकाचं सुवर्तमान याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 14व्या वचनात म्हटलेले काही वचनं आम्ही वाचणार आहोत. वेळ नाही आणि आपण ती लवकर लवकर पाहणार आहोत. लुकाचं सुवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 14व्या वचनातील आहे. येशू म्हणतो, कोणावर जबरदस्ती करू नका व कुभांड आणू नका, तर आपल्या पगारात तृप्त असा. जे काय आहे त्यामध्ये कंटेंट राहा, जे काय आहे त्याच्यामध्ये सॅटिस्फाईड राहा, तृप्त राहा. कोणावर जबरदस्ती करू नका. जबरदस्ती आणि अतृप्त का असतो माणूस? कारण त्याला हाव असते, लोभ असतो. देवाने इस्रायला जेव्हा नियम दिले, आज्ञा दिल्या, किती दिल्या? आता संडे स्कूलची गोष्ट आहे बरं. किती दिल्या? 10. नक्की. शेवटली आज्ञा काय आहे? शेवटली आज्ञा काय आहे? ऐकू येत नाही. ही 10वी आज्ञा आहे का? हे खरं आहे का? चूक. ही 10वी आज्ञा आहे, पण ही अर्धी आहे. आम्ही लेकरांना 10 आज्ञा शिकवतो. खून करू नको, चोरी करू नको, शॉर्टकट शिकवतो, शॉर्टकट. देवाचं वचन शॉर्टकट नाही. मला माहिती नाही कोणाच्या डोक्यात आयडिया आली असेल की त्याने एक एक शब्दात असे लिहिले 10 आज्ञा. आम्ही निर्गमाचं पुस्तक याचा 20वा अध्याय काढला. देवाचं वचन शॉर्टकट नाही हो. एक एक शब्द, एक एक काना मात्रा जो गाढल, देव त्याचं नाव जीवनी पुस्तकातून काढून टाकेल असं प्रगटीकरणात दिलेलं आहे. आणि ह्या आज्ञा आमच्या लेकरांना शिकवायला लावलेल्या आहे आणि आम्हीच अर्ध्या म्हणतो आणि त्यांना अर्धा म्हणायला लावतो. पूर्ण आज्ञा शिकवा आणि आपणही म्हणा. निर्गमाचं पुस्तक 20वा अध्याय 10 आज्ञा लिहिल्या आहे. मोशे करवी देवाने इस्रायल लोकांना सांगितली, त्यातली शेवटली आज्ञा ही आहे. 20 आणि 17 मध्ये लिहिलं आहे, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको. एवढंच आम्ही वाचतो, एवढी नाही. पुढे लिहिलं आहे, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको. आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू ह्याचा लोभ धरू नको. ही आहे कंप्लीट आज्ञा. आपल्या शेजाऱ्याचा लोभ धरू नको. मग त्याच्या पत्नीविषयी काय, त्याच्या गाढवाविषयी काय, त्याच्या बैलाविषयी काय, त्याच्या गाडीविषयी काय, त्याच्या प्रॉपर्टीविषयी काय, त्याने घेतलेल्या वस्तूंविषयी काय. हिंदीमध्ये वाचा. पण ते दुसरी ओळ परत वाचा. आपल्या शेजाऱ्याचा लोभ. आपल्या शेजाऱ्याच्या, ते काय शब्द आहे, माझी हिंदी कमजोर आहे. न तो किसी की, मराठी शास्त्रात लिहिलं आहे आपल्या शेजाऱ्याची, पण हिंदीमध्ये लिहिलं आहे न तो किसी की. शेजारीच नाही, कोणीही. च्या पुढे न तो किसी की वाचा. स्त्री का लालच, काय वाचा. न तो किसी की स्त्री का लालच करना. नीट वाचा 10 आज्ञा. लालच, लोभ, हाव
यापासून पळून जायला पाहिजे. मोह मोह अशी गोष्ट आहे ज्याला ह्या जगामध्ये कोणीच त्याच्याबरोबर युद्ध करू शकत नाही. दावीद राजा हरला, फक्त योसेफ जिंकला, दावीद पण हरला. आणि म्हणून मोहापासून पळायला लावलं. हे जे शरीर आहे हे अशक्त आहे, आम्ही फेस करू शकत नाही आणि म्हणून आम्हाला तिथून पळून जायला लावलेलं आहे आणि सैतानाला आडवे व्हायला लावले आहे. आम्ही उलटे करतो, सैतानापासून पळून जातो आणि मोहाला आडवे व्हायला जातो आणि मोहामध्ये आम्ही पडून जातो आणि सैतानाला ज्याला फाईट करायला लावले त्याच्यापासून आम्ही पळ काढतो. आणि म्हणून ना तो किसी की स्त्री की लालच करना, अभिलाषा करना, कोणत्याही स्त्रीची अभिलाषा करू नये. ह्याचा परिणाम पुढे आपण पाहणार आहोत. केली तर काय? लाच घेतल्यामुळे देवाचा क्रोध त्या व्यक्तीवर येतो आणि म्हणून देवाने कडक न्याय त्याचा आणतो. त्याच्याविषयी आम्हाला सावध राहण्यासाठी सांगितलेलं आहे. अनुवादाचं पुस्तक 16वा अध्याय आणि त्याच्या 19व्या वचनात दिलं आहे. अनुवाद 16 आणि 19 मध्ये दिला आहे, लाच घेऊ नको कारण लाच शहाण्यांचे डोळे अंधळे करते. लाच घेऊ नको कारण लाच शहाण्यांचे डोळे अंधळे करते. म्हणजे हे कोणी जे शहाणे स्वतःला समजतात, विद्वान जे स्वतःला समजतात, ज्ञानी स्वतःला समजतात, ते लाच घेतात आणि त्यांचे डोळे अंधळे होणार आहेत. फक्त मूर्खच नाही, शहाणे पण घेतात. आणि म्हणून लिहिलं आहे, शहाण्याचे डोळे अंधळे होतात. कोणत्या प्रकारची लाच, कोणत्या प्रकारची ब्राईब, कोणत्या प्रकारची हाव, कोणत्या प्रकारचा लोभ देवाच्या दृष्टीने कडक न्याय आणतो आणि लोकांना आंधळे करतो, आध्यात्मिक रीतीने आंधळ. म्हणून आम्ही देवाच्या मंदिर येतो, आमचे डोळे आंधळे आहे आध्यात्मिक, आम्हाला देव दिसत नाही, आम्हाला देव समजत नाही, देवाविषयी आमचं कर्तव्य आम्ही समजत नाही कारण आमचे डोळे आंधळे झालेले आहे. हे पण एक कारण आहे. आता नसेल घेत, पण मागे कुठेतरी घेतली असेल. आम्ही घेत नसेल आज पण ती अभिलाषा एखाद्यास आमच्या मनात असेल. आम्ही प्रत्यक्ष घेत नसेल पण आमच्या विचारात असेल. ह्या सर्व गोष्टी काउंट होतात, या सर्व गोष्टी देवाकडे मोजल्या जातात आणि म्हणून देवाच्या दृष्टीने हे कठीण आहे, खूप कठीण आहे. आणि अनुवादाचं पुस्तक 27वा अध्याय आणि त्याच्या 25व्या वचनात लिहिलं आहे, लाच घेणारा व्यक्ती शापित आहे, हाव करणारा व्यक्ती शापित आहे, लोभी व्यक्ती शापित आहे. जो व्यक्ती लाच घेतो काहीतरी करून देण्यासाठी, जो व्यक्ती खोटं बोलतो, जो व्यक्ती हाव करतो, जो व्यक्ती आम्ही बघतो की लोभ धरतो. समजा मी एखाद्याचं काम करण्यासाठी मी त्याच्याकडून काही पैसे घेतले, उदाहरणार्थ सांगतो. समजा कोणीतरी खोटं सांगत आहे आणि ते मी ऐकत आहे, मला माहिती असून, आणि मी त्याच्याबद्दल खुश होतो. तर जो व्यक्ती मला ते सांगत आहे, जो व्यक्ती मला ते देत आहे, त्याचे जे काही शाप आहे, त्याचे जे काही आजार आहे, त्याचे जे काही संकट आहे ते माझ्यावर येणार आहे. ट्रान्सफर होतं आध्यात्मिक रीतीने, ट्रान्सफर. खूप कठीण गोष्ट आहे, वाचायला पाहिजे, वाचूया. दुसरे राजे 5वा अध्याय. दुसरे राजे 5वा अध्याय मी वाचतो.
नामान आणि गेहजी विषयीचा वृत्तांत आहे. आम्ही पुष्कळदा वाचलं असेल, माहिती असेल. आज नीट समजून घेऊया. ही काही गोष्ट नाही, ही काही कथा नाही, ही काय गंमत म्हणून लिहिलेलं नाही, सिरियस आहे. काय होतं बघूया. दुसरे राजे 5वा अध्याय आणि 5व्या वचनात लिहिलं आहे. आरामाच्या राजाने म्हटले, तर मग मी इस्रायलच्या राजास पत्र देतो. मग तो पुरुष 10 किक्कार चांदी, सोन्याच्या 10,000 नाणी, 10 पोशाख घेऊन निघाला. 10 किक्कार चांदी, 10,000 सोन्याच्या नाणी आणि 10 पोशाख. एवढी संपत्ती अरामाच्या राजाने पाठवली. त्याचा हा सेनापती इस्रायलात जाऊन बरा व्हावा, जो पांढरा झालाय कोडानी त्याचं कोड जावं. आणि जेव्हा नामान ही सर्व संपत्ती घेऊन येतो, आम्ही तिथे बघतो 16वा आणि 17वा वचन. नंतर तो बरोबरीची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला व त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वीत इस्रायलाचा देव नाही हे मला आता कळून आले आहे. तर आता आपल्या सेवकाचा नजराना स्वीकारा. तो म्हणाला, ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ मी काही एक घेणार नाही. त्याने त्यास पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेना. जेव्हा यार्देनीमध्ये नामान बरा झाला तेव्हा काय झालं, तो ही सर्व संपत्ती घेऊन देवाच्या दासाला देण्यास आला. पहिले तर निघालाच नाही घरातून बाहेर त्याला प्रार्थना करायला. नामाला वाटलं हा येईल, माझ्यावर हात ठेवल, माझ्या रोगांसाठी प्रार्थना करेल. तो तिथूनच म्हणाला, जा त्या यार्देनीत बुडून घे 7 तास. त्याला राग आला, पण तो डुबक्या मारतो, बरा होतो आणि ती सगळी संपत्ती घेऊन जेव्हा तो येतो तेव्हा देवाचा दास म्हणतो, ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो. नीट ऐका, मी कधी कधी विचार करतो, मी त्या सिच्युएशन मध्ये असतो किंवा त्यावेळेसची सिच्युएशन जर वेगळी आहे, पण आताच्या सिच्युएशन नेहमी मी फेस करतो, त्यामध्ये मी काय भूमिका घेतो, या देवाच्या दासासारखी घेतो. तो म्हणाला, ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ मी काही एक घेणार नाही. त्याने त्यास पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. 17 वचन. तेव्हा नामान म्हणाला, एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला 2 खेचरांच्या ओझ्यांची माती द्या, कारण यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाचा होम अर्पिणार नाही की यज्ञ करणार नाही. नामान एवढी संपत्ती घेऊन अलिशाला तो द्यायला येतो. अलिशा ती संपत्ती घेत नाही, देवाची शपथ वाहून सांगतो, मी यातलं एक पण गोष्ट घेणार नाही. नामान म्हणतो, हे स्टेटमेंट बघावं, याच्यातून आम्हाला शिकण्यासारखं आहे. फक्त शारीरिक बरा झाला नाही, आम्ही फक्त त्याचं कोड गेलं. काय नम्रता आहे. पहिले तर निघून गेला रागात, आता त्याची नम्रता बघा. तो म्हणतो, यापुढे कोणत्याही देवतांना मी होमार्पण किंवा अर्पण करणार नाही, आणि माझ्यासाठी एवढं करा की 2 खेचरांवर जेवढी माती मावेल तेवढी माती मला द्या. जो 10,000 सोन्याच्या नाणी घेऊन आला तो काय मागत आहे? माती मागतो. कोण? ज्याला देव ठाऊक नव्हता. काही मिनिटात त्यांनी देवाला असं ओळखलं की ह्या गेहजीने अलिशा सोबत राहून आयुष्यभर ओळखलं नाही. आणि जेव्हा तो निघून जातो, नामान निघून जातो, अतिशय सुंदर वचन पुढे 20 पासून जर आम्ही वाचलं,
इकडे देवाचा माणूस अलिशा त्याच्या चाकर गेहेजी याने विचार केला की अरामी नामानाने आणलेला नजराना माझ्या धन्यानी न घेऊन त्याचवर दया केली. परमेश्वराच्या जीविताची शपथ. गेहेजी काय म्हणतो? परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी त्याच्या मागून धावत जाऊन त्याच्यापासून काहीतरी घेतोच. अलिशा म्हणतो परमेश्वराच्या जीविताची शपथ, ह्यातलं एक पण मी घेणार नाही. त्याचा दास म्हणतो परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी त्याच्या मागे धावत जाऊन काहीतरी घेतो. काय फरक आहे दोघांमध्ये? फरक 3 कॅरेक्टर. देवाचा दास, त्याचा दास आणि नामान. आम्हाला काय शिकायचं आहे? मग गेहेजी नामानाच्या मागून गेला. आपल्या मागून कोणी धावत येत आहे नामानाने पाहिलं. हा लालची माणूस, हा लोभी माणूस धावत येते, धावत. इमॅजिन करूया, ज्या देवाच्या दासाने एक गोष्ट जी घेतली नाही त्याला परतून दिलं. देवाचं वचन म्हणतं फुकट दिलं, फुकट द्या. ते घेण्यासाठी हा गेहेजी धावत आहे त्याच्या रथाच्या मागे. पैशांसाठी धावत आहे, लोभासाठी, हावरटपणासाठी तो धावत आहे. पुढे म्हणतो गेहेजी म्हणाला, सर्व ठीक आहे, माझ्या धन्याने आपल्याला असे सांगावयास पाठवले आहे की नाही. बघा किती खोटं बोलत आहे. माझ्या धन्याने असं सांगावयास पाठवले आहे की पहा, इफ्राईमाच्या डोंगरी प्रदेशातून संदेशाचे 2 शिष्य माझ्या इथे नुकतेच आले आहेत. त्यांच्यासाठी 1 किक्कार चांदी व 2 पोशाख द्या. खोटं बोलतो. नामाला सांगतो आत्ताच पाहुणे आलेले आहेत, त्यांच्यासाठी माझ्या मालकाने 1 किक्कार चांदी आणि 2 पोशाख मागितलेले आहेत, ते मला द्या. परत नामान काय म्हणतो बघा, 23व्या वचनात नामान म्हणतो, हा मागतो 1, नामान म्हणतो 2 घेऊन जा. 2 घेऊन जा, मी तर सर्वच द्यायला आलो होतो. आणि वरून त्याच्या सेवकांना त्या गोष्टी त्यांच्या खांद्यावर ठेवून ह्याच्या संती पोहोचवायला पण लावतो. इथे नामानाचा पार्ट संपतो, उरतो 2 जण हातात. अलिशा आणि लोभी माणूस गेहेजी. काय होतं? ज्या देवाच्या दासाला घरात बसल्या बसल्या सर्व समजतं, हे त्याला समजणार नाही का? हे गेहेजीला कसं समजलं नाही? घरात पिक्चर पाहावा असं तो अलिशा पाहत आहे सर्व. आणि काय झालं? 26व्या वचनात, 25व्या वचनात म्हणतं, अलिशा त्यास म्हणाला, गेहेजी तू कुठून आलास? गेहेजी म्हणतो, आपला दास कोठेही गेला नव्हता. अजून खोटं, अजून खोटं पैशासाठी. आणि मग 26 आणि 27 वचन महत्वाचे आहे. तो म्हणाला, तो पुरुष तुला भेटाव्यासाठी आपल्या रथावरून उतरून मागे फिरला तेव्हा माझे लक्ष तिकडे न गेले नव्हते काय? चांदी, वस्त्र, जैतुनाचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडे, मेंढरे, गुरे ढोरे, दास दासी घेण्याचा हा समय आहे काय? नीट ऐका. चांदी, वस्त्र, जैतुनाचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडे, मेंढर, गुरे ढोरे, दास दासी घेण्याचा हा समय आहे काय? तर नामानाचे कोड तुला व तुझ्या संतानाला निरंतर रागून राहील. तेव्हा तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्या पुढून चालता झाला. ऑन द स्पॉट, तत्क्षणी नामानाचं सर्व कोड गेहेजीवरच नाही, त्याच्या संतानांना, पिढ्यांना पुढे निरंतर लागून राहील.
लाज देणाऱ्याचा शाप, लाज देणाऱ्याचे रोग, लाज देणाऱ्याच्या पीडा, लाज देणाऱ्याचे संकट, लाज देणाऱ्याचे बंधन जे आम्ही घेतो आणि जो आम्हाला देतो ते सर्व आमच्यावर येतं. मग ते थोडे पैसे, ती प्रशंसा, ते पद, ती शिफारस ही महत्वाची, किंवा त्याच्या बरोबर आलेल्या इतर भयानक गोष्टी ह्या महत्वाच्या. फायदा कुठे? आम्हाला फक्त क्षणिक गोष्टीचा तात्पुरता प्रशंसा, तात्पुरतं बढती, तात्पुरतं पद, तात्पुरती पैसे आम्हाला दिसतात. पण जो देणारा असतो बिचारा कोणत्या मार्गाने आणलेले असतात त्या कष्टाने. कर्ज घेऊन लोक लाच देतात आपलं काम होण्यासाठी. ते आपण जो घेतो त्याचे सर्व शाप या घेणाऱ्यावर येतात. नाम घेचीवर त्याच्यावरच नाही, त्याच्या संतानांना निरंतर निरंतर लागून राहिले. निरंतर. अहो ही गंमत नाही. म्हणून लाज, लोभ, हाव आम्हाला आज सोडावं लागेल. किंवा गत काळात आम्ही जर या गोष्टीमध्ये गुंतलेले असेल, आज आम्हाला क्षमा मागावी लागेल, आज आम्हाला प्रायश्चित करावं लागेल. म्हणून आम्हाला आज आशीर्वाद नाही, म्हणून आमचं काय होत नाही, म्हणून आमच्या लेकरांचं काय होत नाही. न जाणो मागील दिवसामध्ये मी कसली तरी हाव धरली, न जाणो मागील दिवसामध्ये मी कोणाला लुबाडलं, न जाणो मागील दिवसामध्ये मी शेजाऱ्याचा लोभ केला. म्हणून माझ्यावर आणि माझ्या नंतर माझ्या लेकरांवर या गोष्टी लागून आहेत, चिटकून आहेत. आणि सैतानाने नव्हे, देवानेच दिलेले आहे. इयोबाचं पुस्तक 15वा अध्याय आणि 34-34 वचनात दिलं आहे. इयोब 15 आणि 34 कोणीतरी वाचा. लाज घेणाऱ्यांचे डेरे अग्नी भक्षील. लाज घेणाऱ्यांचे, बायहुक बायक्रोक पद मिळवणाऱ्यांचे, सन्मान घेणाऱ्यांचे, बढती मिळवणाऱ्यांचे, आपली अवकात नसताना दुसऱ्यावर पाय ठेवून पुढे जाणाऱ्यांचे, त्याच्यासाठी वाटेल ते गोष्टी कोणाला खुश करावं लागलं कराल, ही पण लाज आहे. त्यांचे डेरे म्हणजे त्यांचे निवासस्थान, त्यांची घर अग्नी भक्षून टाकेल. देवाला आवडत नाही ना याचा अर्थ. प्रामाणिक, खरं बोलणारा, खऱ्यासाठी वाटेल ते त्याचं नुकसान झालं तरी सहन करणारा व्यक्ती देवाला आवडतो. कदाचित आम्हाला लाज मिळत नसेल, पद मिळत नसेल, प्रशंसा मिळत नसेल, बढती मिळत नसेल, पण त्याची हाव इथे असेल, त्याची अभिलाषा इथे असेल, त्याची हाव इथे असेल. त्या सर्वांसाठी पण गंभीर इशारा. आमचे डेरे अग्नी भक्षून टाकेल असं देव म्हणतो. आम्ही अनितीचे भागीदार होतो. आमोसचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याच्या 12व्या वचनात लिहिलं आहे. आमोस 5 आणि 12 लिहिलं आहे, तुमचे अपराध किती आहेत व तुमची पातके किती घोर आहेत हे मला ठाऊक आहे. तुम्ही लाच घेता. म्हणजे लाच घेणारा व्यक्ती ह्यांचे अपराध आणि ह्यांचे पातक घोर आहेत, अक्षम्य आहेत, भयंकर
भयंकर आहे देवाच्या दृष्टीने. एकाने लाच दिली होती सर्वात पहिले. एक उगम कुठे झाला माहिती? स्वर्गात. या लुसिफराने 1/3 देवदूतांना बळकावलं. त्यांना काय ते दिलं, मी तुला हा बनवल, तुम्हाला ते बनवल, तुला चेअरमन बनवल, तुला व्हाईस चेअरमन बनवल, तुला खजिनदार बनवल. अशा सगळ्यांना त्यांनी लाच दिली असेल. मला देव बनवा वर. लुसिफराने सर्व चांगलं होतं. त्याच्या देवानंतर कोण असेल तर हा होता. देवाचं तेज देवाला कोणी पाहू शकत नाही, देवदूत पण पाहू शकत नाही. त्याचं तेज इतकं होतं की देवदूत पाहतील तर जळून जातील. तर ते तेज त्याच्या पंखाने तो अडवायचा, इतकं सामर्थ्य आणि बल या लुसिफरात होता. अजून काय बाकी याला देण्याचं? तरी ह्याला हाव आणि मोह आणि लालसा निर्माण झाली की देवापेक्षा उंच माझं सिंहासन मी स्थापित म्हणतो आणि त्याच्या बरोबर या सर्वांना भ्रष्ट करतो. लाच, आमिष दिलं त्याने. पैशाचं तर नसेल दिलं, पण मला वाटतं पदाचं तर दिलं असं. तू खजिनदार हो, तू सेक्रेटरी हो, तू हे बन, तू ते बन, अजून काय असतील पद मला एवढेच माहिती आहे. आणि त्या असंख्य देवदूतांनी विचार करा, त्यांना ती लाच एवढी पटली की त्यांनी देवाविरुद्ध बंड केला. हो, देवाविरुद्ध बंड केला. त्याचे परिणाम, त्याचे कॉन्सिक्वेन्सेसचा विचार त्यांनी केला नाही. याचा अर्थ लाच डोळे अंधळे करतं. यांचे डोळे अंधळे होऊन गेले. यांना समजलं नाही देव आमच्या बरोबर काय करेल जर आम्ही असं वागलो तर. पण त्यांना ती हाव दिसली. असंच आज पण आमच्या सोबत होतं. जेव्हा लाच मिळते, त्या लुसिफराचे सर्व शाप त्या देवदूतांवर आले दुसऱ्या, आणि आज ते यातना भोगत आहे कायमसाठी. तसंच जेव्हा आम्ही लाच, हाव आणि लोभ धरतो, आम्ही अंधळे बनतो. अंधळे. कोणी मला 10,000 दिले एखादं काम करून घेण्यासाठी खोट्या रीतीने, एखाद्या वेळेस मी घेणार नाही. आमची लिमिट केवढी आहे सैतान चेक करतो. काय तर 100 रुपयात मानून जातात. हो, 100 रुपयात केवढी लिमिट आहे. 10 दिले 1000 तर काय होईल? नाही, मी नाही करणार, मी ख्रिस्ती. ठीक आहे, 1 लाख घे. नाही नाही नाही, असं नाही होणार. 10 लाख घे. ही संख्या वाढत जाते, फुगत जाते. मग तो सैतान चेक करतो, मी कुठे तुटेल, कुठपर्यंत माझा विश्वास आहे. 10 लाखात चांगले चांगले तुटून जातील, मंत्री तुटतात तर माणसं काय. लोभ या इथे आहे शरीरात. लोभ. हवेला म्हटलं हे फळ तू खाशील तर देवा समान होशील. लोभ. अरे तुला अजून काय पाहिजे होतं? तुला देवा समान व्हायचं होतं, हे खा. लोभ, हाव, अजून पाहिजे. एदेन बाग स्वर्गासारखी होती, ती कमी पडत होती. त्यांना देवासारखं व्हायला वाटलं पाहिजे. हाव. घोर पातक आहे. आमोसच्या पुस्तकात म्हटलेलं आहे. अपराध आहे, भयंकर अपराध आहे. माणसाचे डोळे आंधळे होतात. अनेकदा डोळे आंधळे झाले आध्यात्मिक रीतीने, आम्ही दगडासारखे तिथे उभा राहू. संवेदना मरून जातात. पवित्र आत्मा आता कार्य करू शकत नाही. पवित्र आत्मा टोचणी लावत नाही आणि आम्हाला लागत नाही. आम्ही बधीर होऊन जातो. बधीर, सेन्सलेस होतो याच्यामुळे, हवेमुळे. मला अमुकच खुर्ची पाहिजे, मला अमुकच पद पाहिजे, मला अमुकच जागा पाहिजे, मला अमुकच नावाने हाक मारली गेली पाहिजे. आणि तसं झालं नाही, माझा इगो हर्ट होतो. इगो हर्ट होतो. मग मी चर्च बंद करतो, मी सलाम करणं बंद होतो, मग मी तोंड लपवतो माझ्या बंधूला. माझे मार्ग बदलतात. इकडून जात असेल मी तिकडून जाईल. सर्वांचं कारण हेच आहे. आम्हाला याच्यापासून वाचलं पाहिजे. आम्ही बघतो, जर आम्ही लाचेची, हवेची, लोभाची जर आवड धरतो
आमच्या बरोबर आमच्या कुटुंबाला देखील मोठ्या संकटातून जावं लागेल, भयंकर मोठ्या त्रासातून जावं लागेल आणि तो सुटणार नाही, कारण आम्ही जबाबदार आहोत त्या गोष्टीला. देवाने असं सोडलं नाही, त्यांना एगेन बागेतून हाकललं तर हाकललं, पण त्यांच्या सोबत कष्ट आला, घाम आला, काटे आले, त्या स्त्रीला वेदना आल्या, त्या पुरुषाला घाम आला, सोबत ह्या गोष्टी येतात. त्या लुसिफरला असंच फेकलं नाही, त्याचे तर डेंजर हाल आहे, डेंजर हाल आहे.